सर्व संघ मालक आपणास विनंती आहे की कृपया आपण मंचावरून ती येऊन आसनस्थ व्हायचे। तसेच लालोंडे प्रीमियर लीगचे सल्लागार गजानन कृष्णा गवळी आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे। ऋषिकेश मुलचंद गवळी आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे। तसेच शशिकांत हेमंत अधिकारी आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे। तसेच उमेश राजू गवळी गवळी किंग संघाचे सहसंघ मालक आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे। आपल्या लालोंडे प्रीमियर लीग पर्व चौथ्यासाठी जे पंच लाभले त्या पंचांचे विशेष आभार। कारण की पर्व पहिले, पर्व दुसरे आणि पर्व तिसरे ह्यांच्यामध्ये जे पंच होते ते पंच आमच्या लालोंडे कमिटीज तसेच संघ मालक जे होते किंवा खेळाडू होते त्यांना नापसंत आले होते। परंतु या वर्षीचे जे पंच आम्हाला आमचे परममित्र दीपेश कंडी यांच्याकडून लाभले आणि ते पंच त्यांनी अतिशय योग्य डिसिजन दिले आणि त्यांचं जे योगदान त्यांनी दिलं त्याबद्दल लालोंडे प्रीमियर लीग कमिटी आपणास आपले आभार व्यक्त करते। आपण कृपया आपण मंचावरती यायचे। आपलं स्वागत करण्यास लालोंडे प्रीमियर लीग इच्छुक आहे। पंच आपण यायचे, आपलं स्वागत करायचं आहे मला। धन्यवाद। लालोंडे प्रीमियर लीगची स्पर्धा जे पंच ज्यांच्यामुळे स्पर्धा रंगतदार झाली त्यांनी योग्य निर्णय दिले, त्यामुळे सगळ्या स्पर्धा ही आमची खेळीमेळीच्या वातावरणात कुठलाही भांडण तंटा न होता पार पडली। त्यामध्ये मोलाचं योगदान म्हणजे पंचांचं होतं। धन्यवाद पंच। आपण तिघांनी समोर यायचे। मी लालोंडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष मोहित अधिकारी आपण कृपया मंचावरती यायचे। या पंचांचं सत्कार करण्यासाठी मी लालोंडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष मोहित नंदकुमार अधिकारी तसेच उपाध्यक्ष प्रफुल्ल आत्माराम पाटील आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित असा सत्कार तथा सन्मान करायचा आहे।
येथे श्री साई ॲव्हेंजर संघाचे संघ मालक कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. लालोंडे प्रीमियर लीगचे प्रमुख पाहुणे सन्मान्य रुपेश सुरेश अधिकारी यांच्याकडून लालोंडे प्रीमियर लीगसाठी 2000ची भव्य अशी देणगी प्राप्त झाली, त्याबद्दल लीग आपले आभारी आहे. जगदीश फरले आपणास विनंती आहे की कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. कृपया घाई करायचे. जगदीश फरले. किराड गावचे तरुण उद्योजक सन्मान्य हितेश अरुण पावडे आपणास विनंती आहे की कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. रोशन राजू गवळी यांचे परम मित्र हितेश पावडे आपणास विनंती आहे की आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. मी लालोंडे प्रीमियर लीगचे 5वे पर्व 4थे पर्व ज्यांच्या माध्यमातून ज्यांचं आम्हाला खूपच योगदान लाभतं, ही व्यावसायिक लीग आहे आणि आमचे परम मित्र दीपेश कंडी यांना कधी आम्ही सांगितलं की लालोंडे प्रीमियर लीग आपण करणार आहोत, तर ते फक्त एवढंच विचारतात की फक्त तारीख सांग, त्या तारखेला मी 100% हजर राहणार. आणि त्यांचं आम्हाला नेहमी योगदान लाभतं. आता ही लीग म्हटलं, आम्ही जरी कमिटी मेंबर्स असलो तरी आम्ही सर्व खेळाडू आहोत आणि आम्ही खेळत असताना ह्या स्पर्धा पार पाडण्याचं काम जे दीपेश कंडी यांनी पार पाडलं, त्याबद्दल दीपेश कंडी आम्ही लीग मार्फत आपले आभार व्यक्त करतो. मी आपणास विनंती करतोय की आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पालघरचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जे माझे क्लासमेट देखील आहेत, एकत्र कॉलेजमध्ये आम्ही होतो. आमची भेट झाली होती ती 10वीच्या परीक्षेच्या वेळी आणि तेव्हापासून आम्ही अतिशय घनिष्ठ मित्र झालेलो आहोत. आणि त्यांना कधी कुठलाही सांगितलं लालोंडे प्रीमियर लीग बद्दल तर ते फक्त बोलतात तू सांग, बाकी मी सगळं पार पाडतो. आज लालोंडे प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वासाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे पंच लाभले. कारण की मी त्यांना फक्त एवढंच बोललो होतो की दीपेशजी, आमच्याकडे मागच्या 3 पर्वामध्ये जे पंच होते त्याच्यावरती आमची कमिटी किंवा संघमालक किंवा खेळाडू कुणी खुश नव्हतं, तर आम्हाला यावर्षी तुम्ही जे पंच द्याल ते आम्ही मान्य करू, परंतु पंच देताना तुम्ही असे पंच द्या जेणेकरून आमच्या स्पर्धा व्यवस्थित कुठलेही गाळबोट न लागता पार पडतील आणि तुम्ही त्या स्वरूपाचे पंच आम्हाला उपलब्ध करून दिले, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तसेच तुमच्याच माध्यमातून आम्हाला यूट्यूब लाईव्हसाठी देखील पाटील नेटवर्क यांना आमंत्रित करण्यात आलं, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी लालोंडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय मोहित नंदकुमार अधिकारी तसेच सल्लागार सन्माननीय गणेश चिंतामण पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं शाल पुष्प गुच्छ व श्रीफळ देऊन यथोचित असा सन्मान तथा सत्कार करायचे. धन्यवाद दीपेशजी, असं सहकार्य तुमचं आम्हाला पुढेही लाभेल. मी दीपेशजी यांना लालोंडे प्रीमियर लीग बद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आता आमंत्रित करतोय की दीपेशजी, तुम्ही सलग आमच्या इथे मला वाटतं 3 सीझन तुम्ही केलेले आहेत आणि हे 4थं सीझन साठी तुम्ही आलेले आहेत, तर तुम्हाला मागचे जे पर्व झालेले आहेत आणि या पर्वामध्ये तुम्हाला काय तफावत वाटते किंवा आमच्या लालोंडे प्रीमियर लीगच्या आयोजन नियोजन बाबत तुम्ही काय बोलाल, तसेच खेळाडूंबद्दल काय बोलाल? नक्कीच सर्वप्रथम
मी आभार व्यक्त करतोय आशिष नरेश पाटील जे आमचे क्लासमेट आहेत, तसेच मोहित दादा जे जरी अध्यक्ष असले तरी आमचे अतिशय घनिष्ठ मित्र तसेच मार्गदर्शक मित्र कमी आणि भाऊ जास्त आहेत. नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन ते करत असतात. जर चुकत असलो तर चांगलं परीक्षण करून योग्य सल्ला देतात. त्यांचे या दोन्ही घनिष्ठ मित्रांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतोय. लालोंडे प्रीमियर लीग बद्दल बोलायचं झालं तर गाव पातळीवरच्या ज्या स्पर्धा असतात, पालघर तालुक्याचं जर भ्रमण केलं, अगदी पालघर तालुका असो, पालघर जिल्हा असो की मग महाराष्ट्र असो, गाव पातळीवरती ड्युअल कॅमेरा ही संकल्पना नसते. तर लालोंडे प्रीमियर लीगने ते करून दाखवलं. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर तर आला पाहिजे. खूपच सुंदर आयोजन होतं. मी विराट गटाची जी प्रीमियर लीग झाली, जिथे बरीचशी गावं एकत्रित येऊन खूप चांगलं आयोजन करण्यात आलं होतं त्या देखील स्पर्धेचं, तेव्हा मी याच रस्त्यावरून गेलो आणि जेव्हा मी मैदान पाहिलं होतं, अक्षरशः खूप खराब परिस्थिती होती. मी विचार देखील केला नव्हता की येथे स्पर्धा होऊ शकेल, परंतु कमिटीने जी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून ज्या मैदानाचं सपाटीकरण केलेलं आहे, संपूर्ण अगदी अध्यक्षापासून सदस्यापर्यंत लालोंडे प्रीमियर लीगच्या कमिटीला मी त्रिवार वंदन करतोय. जबरदस्त मेहनत त्यांनी केली. त्यांचा उद्देश इतकाच आहे की गावातील जे क्रिकेटपटू आहेत ते मोठे झाले पाहिजेत, त्यांना चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून चांगले अंपायर्स देखील त्यांनी नियोजित केले. या सर्व गोष्टींचा सुयोग्य मिलाप घडून आला. समवेत जर आपण पाहिलं तर खेळाडू जे येथे खेळले त्यांनी देखील पंचांशी जास्त वादविवाद वगैरे केला नाही. जो काही निर्णय असेल, आपल्या गावची स्पर्धा आहे, गावचं नाव मोठं व्हावं म्हणून प्रत्येक निर्णयाला अगदी योग्य स्वरूपात त्यांनी मान्य केलं आणि खूप सारं प्रेम मिळालं, आपुलकी मिळाली. आयुष्यात पैसा सगळेच कमावतात, परंतु पैसा, अडका, संपत्ती सर्व काही ही मोहमाया आहे जी इथेच राहते. माणूस सोबत फक्त आठवणी घेऊन जातो, त्याचे चांगले संस्कार आणि त्याची चांगली नियत घेऊन जातो, ते महत्त्वाचं आहे. आणि या लालोंडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते प्रेम आम्हाला मिळालं म्हणून आम्ही शतशः ऋणी आहोत. पुन्हा एकदा मोहित दादा आणि आशिष नरेश पाटील यांच्या मनापासून मी हात जोडून आभार व्यक्त करतोय. आपलं जे प्रेम आहे यापुढेही असंच राहील अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय आणि मी दीपेश कंडी येथे थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद दीपेश. कुठली स्पर्धा म्हणली की त्यासाठी आर्थिक जी गरज आहे ती लागते, त्याच्याशिवाय आपल्या स्पर्धा भव्य स्वरूपात होत नसतात. आणि आमचं लालोंडे गाव जरी म्हटलं तरी सूर्या नदीच्या तीरावरती आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं हे आमचं सुंदर असं गाव आहे. आणि आम्ही जेव्हा एखादा कुठलाही उपक्रम करण्याचं ठरवलं तेव्हा आमच्या गावामध्ये जे पण मान्यवर व्यक्ती किंवा वरिष्ठ मंडळी आहेत ते जरा कामांमध्ये व्यस्त असतात, परंतु ते जेव्हा आम्ही आमच्या लालोंडे गावाचा एक ग्रुप आहे त्याच्यावरती टाकतो की आपल्याला अशा अशा स्पर्धा आहेत त्या आपल्याला या तारखेला आयोजित करायच्या आहेत, तेव्हा जे दात्यांचे स्वतःहून समोरून आम्हाला कॉल येतात की कुठलीही गरज लागली तर तुम्ही आम्हाला कळवा, माझ्याकडून मी हे स्पॉन्सर करतोय, माझ्याकडून हे सौजन्य करतोय. म्हणजे आम्हाला समोरच्यांना विचारायला लागत नाही, समोर आम्हाला सांगतात की मी यूट्यूब स्पॉन्सर करतोय किंवा मी व्यासपीठ स्पॉन्सर करतोय किंवा मी एवढी देणगी स्पॉन्सर करतोय किंवा मी या मॅन ऑफ द सिरीज देतोय. म्हणजे आमच्या गावातील लोकांचे जे वरिष्ठ आहेत, उद्योजक सगळे मंडळी आहेत, त्यांना कामातून वेळ मिळत नाही तरी ते सांगतात की तुम्ही सगळं मैदान करा, तुम्ही सगळं आयोजन करा, बाकी जी आर्थिक निकड आहे ती आम्ही तुम्हाला पुरवतो. आणि त्याबद्दल आपण या स्पर्धा आहे लालोंडे प्रीमियर लीग एक गाव पातळीवरची लीग जरी असली तरी ती आपण भव्य स्वरूपात पार पाडू शकलो. तर मी सर्वप्रथम या लालोंडे प्रीमियर लीगचे जे सर्व दाते आहेत आमच्या गावातले त्या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि कमिटीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून ही लीग आहे. तुम्ही जे दातृत्व आम्हाला देतायत त्याच्यामुळे ही लीग ही आज यूट्यूबमध्ये सर्व ठिकाणी दिसते. धन्यवाद सर्वांचे. मी आपल्या या लालोंडे प्रीमियर लीगसाठी जे स्कोरर म्हणून लाभलेले आहेत मी त्यांना विनंती करतोय की कृपया आपण मंचावरती यायचं आहे, आपलं देखील स्वागत करण्याची आमची इच्छा आहे. आपले जे स्कोरर आहेत त्यांनी अतिशय सुंदररित्या त्यांची भूमिका पार पाडली, त्यामुळे कुठलाही वादविवाद झाला नाही, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मी लीगचे सल्लागार सन्माननीय गजानन कृष्णा गवळी साहेब तसेच प्रीतम अधिकारी आपणास विनंती करतोय की आपण त्यांचा सत्कार करायचा.
दरम्यान एक पारितोषिक आलेलं आहे। ही जी आपली फायनलची मॅच झाली त्यामध्ये जो शेवटचा चौकार दिनेश राजपूतने वाटतं खेचला होता, त्यांच्यासाठी पारितोषिक आलेले कॅश स्वरूपात। गोकुळ वेडगा तसेच रवींद्र वडाळी, प्रशांत पडवळे, अनिल खेत्रे यांकडून प्रत्येकी 100 रुपये असं कॅश प्राइज आलेलं आहे। तर दिनेश राजपूत आपण पुढे यायचंय आणि पारितोषिक देण्यासाठी मी रोशन राजू गवळी तसेच त्यांच्या समवेत त्यांचे परम मित्र हितेश पावडे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कॅश, जे दाते आहेत त्यांनी देखील पुढे यायचे। गोकुळ वेडगा, रवींद्र वडाळी, प्रशांत पडवळे, अनिल खेत्रे आपण आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचे। धन्यवाद डीजे। कुठली स्पर्धा म्हटली, व्यावसायिक स्पर्धा लीग म्हटली की त्यासाठी सर्वात प्रथम जे लागतात ते संघ मालक, कारण की संघ मालक नसले तर या स्पर्धा पारच पडू शकणार नाही। कारण की इतर ज्या स्पर्धा असतात त्याच्यासाठी आपण बाहेरचे संघ आयोजित केले जातात, बोलवले जातात, आमंत्रित केले जातात आणि त्या संघांदरम्यान आपण सामने खेळवतो। परंतु लीगचे स्वरूप असे असते की त्याच्यासाठी संघ मालक हे लागतात। त्यांनी आज मला वाटते लालोंडे प्रीमियर लीगची संघ मालकी 15,000 जरी असली तरी त्यांचं खेळाडूंचे किट तसेच त्यांचे जेवण हा मला वाटतं खूप मोठी आर्थिक फटका त्यांना मला वाटलं ह्या लीगच्या दरम्यान बसत असतो। आणि मला वाटतं जरी 15,000 संघ मालकी असली तरी त्यांचे सहज 25,000 ते 30,000 जात असतात आणि एवढी मोठी रक्कम टाकून शेवटी संघ मालक हा मैदानात खेळणारा खूप कमी असतो। परंतु आपल्या गावातील खेळाडू खेळावेत यांच्यासाठी ते आपल्या खिशातून 25,000 ते 30,000 रुपये टाकत असतात। तर या सर्व संघ मालकांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण। हे जर संघ घेतले नसते तर आपल्याला अनेक अडचणी आल्या असत्या लीग स्पर्धा खेळवण्यासाठी। तर प्रथम मी येथे उपस्थित असलेले संघ मालक गावठण पॅन्थर संघाचे संघ मालक चेतन जनार्दन पडवळे मी आज विनंती करतोय की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय। मी लालोंडे प्रीमियर लीगचे सल्लागार सन्माननीय गजानन कृष्णा गवळी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे, तथा सत्कार करायचा आहे। अनिकेत गवळी आपण कृपया मंचावरती यायचे, आपण या स्पर्धेचे दाते आहात। तसेच लालोंडे प्रीमियर लीगचे दुसरे संघ मालक आहेत जे पहिल्या पर्वापासून नियमित आहेत, असे श्री महेंद्र आत्माराम पाटील गावठण श्री साई एव्हेंजर्स संघाचे संघ मालक। मी आपणास विनंती करतोय की आपण आपला सन्मान तसेच सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचे। मी लालोंडे प्रीमियर लीगचे खजिनदार सन्माननीय प्रीतम हेमंत अधिकारी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे। दीपेश साहेब तसेच दुसरे संघ मालक जे आहेत, जे यशस्वी संघ मालक म्हणून आपण म्हटलो तर काही चुकीचं ठरणार नाही। सलग 3 वर्ष प्रथम पारितोषिक ज्यांच्या संघाने मिळवलेले आहे
असे गवळी किंग संघाचे संघमालक सन्मान्य रोशन राजू गवळी साहेब येथे उपस्थित आहेत. मी त्यांना इथे आमंत्रित करतोय त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी. तसेच त्यांच्या समवेत त्यांचे सहसंघ मालक उमेश राजू गवळी आपण दोघांनी समोर यायचे आणि सदर सत्कार करण्यासाठी मी लालोंडे प्रीमियर लीगचे सन्माननीय सल्लागार गणेश चिंतामण पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित असा सत्कार सन्मान करायचा आहे. लालोंडे प्रीमियर लीग मधले सर्वात यशस्वी संघ मालक तसेच पुढचे जे संघ मालक आहेत जे आपल्याला मागच्या वर्षीपासून ज्यांनी संघ घेतला या लालोंडे प्रीमियर लीग साठी, एक तरुण असे संघ मालक कुमार चिराग अरुण पाटील सनशाईन स्ट्रायकर्स संघाचे संघ मालक. मी आज विनंती करतोय की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. मी सन्मान्य उपाध्यक्ष श्री प्रफुल्ल आत्माराम पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान तसा सत्कार करायचा आहे. तसेच पुढचे आपले सत्कार मूर्ती आहेत संघ मालक जे आपल्या या चौथ्या पर्वापासून आपल्याला जोडले गेलेले आहेत. असे फुलाचा पाड्यामधील साईराज 11 संघाचे संघ मालक सन्मान्य श्री रमेश काशीनाथ नलावडे, मी आपणास विनंती करतोय की आपण आपला सत्कार तथा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. मी लालोंडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्मान्य मोहित नंदकुमार अधिकारी यांस विनंती करतोय की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान तथा सत्कार करायचा आहे. तसेच आपले पुढचे सत्कार मूर्ती आहेत संघ मालक, ते देखील आपल्याला याच पर्वापासून जोडले गेलेले आहेत. एक तरुण असे हे आपले युवा उद्योजक आहेत लालोंडे गावातील कुमार जगदीश यशवंत फर्ले ब्रदर्स संघाचे संघ मालक, ज्यांनी पहिल्याच वर्षामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला ज्यांच्या संघाने, असे संघ मालक कुमार जगदीश यशवंत फर्ले. मी आपणास विनंती करतोय की आपण आपला सत्कार तथा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. मी लालोंडे प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष श्री उदय बाबूराव अधिकारी यांस विनंती करतोय की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. आपल्या एक सन्मान सत्कार करायचा राहिला होता. आपण ज्या ह्या मॅच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघतोय आणि आमच्या लालोंडे प्रीमियर लीगच्या मॅच घरोघरी पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलेलं ते यूट्यूबर पाटील नेटवर्क्सचे यूट्यूबर
मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक आमचा सन्मान लालोंडे प्रीमियर लीग कडून स्वीकारावा। मी त्यांना विनंती करतोय की कुठल्याही एका प्रतिनिधीने पुढे यायचे। विजय फरले आपण पुढे यायचं। हा सत्कार करण्यासाठी मी आमच्या लालोंडे प्रीमियर लीगचे सदस्य विजय गोविंद फरले यांस विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान तथा सत्कार करायचा आहे। तसेच लालोंडे प्रीमियर लीगच्या ज्या स्पर्धांचे जे समालोचक आहेत, ज्यांचा सुमधुर आवाज आपण ज्या डिस्को जॉकीवरती ऐकला, असे डीजेचे मालक सन्माननीय सगणे काका, मी आपणास विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह तसेच तो आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे। मी श्री गणेश मधुकर पडवळे आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे। तसेच या लालोंडे प्रीमियर लीगचे चौथे पर्व ज्यांच्या कॅमेरामध्ये कैद झाले असे आमचे कॅमेरामॅन, अगदी त्यांना मला वाटतं परवाच्या दिवशी रात्री त्यांना कळवलं की आपल्याला उद्या यायचंय आणि त्यांनी त्वरित सांगितलं की ठीक आहे मी येतोय असं। भावेश गवळी यांच्या शब्दाला मान ठेवून ते अगदी वेळेत हजर झाले। मी त्यांना विनंती करतोय की कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय। मी सदर सन्मानासाठी मी आपल्या लीगचे सहखजिनदार भावेश बाबूराव गवळी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार तथा सन्मान करायचा आहे। धन्यवाद। तसेच आमच्या लालोंडे प्रीमियर लीगच्या 26 जानेवारीच्या मॅचेस असोत किंवा लीग असो, ह्यामध्ये आम्हाला महिला प्रेक्षक वर्ग खूप कमी लाभतो। तर इथे ज्या महिला उपस्थित आहेत मी त्यांना तीन महिलांना एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मंचावरती आमंत्रित करतोय की आपण सर्व महिलांचा एक सन्मान म्हणून आपण 3 प्रातिनिधिक महिला म्हणून पुढे यायचं आहे आणि सन्मान स्वीकारायचा आहे। कुठल्याही 3 महिला या, आपण आलात आणि महिलांची उपस्थिती या लीगला लाभली त्याबद्दल आपले आभार। या महिलांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रफुल्ल आत्माराम पाटील तसेच प्रीतम अधिकारी, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। बघा, स्पर्धा कुठलीही असो, आपण इतर गाव बघतो तेव्हा महिलांची मोठी उपस्थिती असते, पण या माता भगिनी आमच्या
ज्या या नेहमी असतात लालोंडे प्रीमियर लीगच्या फायनल सामना बघण्यासाठी, आणि मला वाटतं या महिलांचा चांगला आशीर्वाद रोशन राजू गवळी यांना लाभला असेल, त्यामुळेच ते सलग 3 वर्ष सतत विजयी होत आहेत. धन्यवाद. तसेच पुढचे सत्कार मूर्ती आहेत ज्या आमच्या स्पर्धेचे दाते, ज्यांच्या माध्यमातून या लालोंडे प्रीमियर लीग साठी टॉस बॉक्स सौजन्य करण्यात आलं होतं, टॉस का बॉस. आणि ते दाते आहेत सन्मान्य ऋषिकेश मुलचंद गवळी, तसेच त्यांचे लहान बंधू सन्मान्य अनिकेत मुलचंद गवळी. मी आपणा दोघांनाही विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया मंचावरती यायचे. हा सन्मान प्रदान करण्यासाठी मी लालोंडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्मान्य मोहित अधिकारी यांस विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित असा सन्मान तथा सत्कार करायचा आहे. आमच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सन्मान्य श्री यशवंत मानक्या फरले येथे उपस्थित नाहीत, तरी मी त्यांचा सत्कार तथा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांचे चिरंजीव सन्माननीय किरण यशवंत फरले यांस विनंती करतोय की आपण हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. मी आशिष पाटील यांना विनंती करतो की आपण सदरचा सन्मान करायचा आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत आशिष नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान वितरित केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही सर्व संघमालक सहभागी खेळाडूंचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. स्पर्धेअंतर्गत खूप खूप धन्यवाद. हॅलो, आता एक कॅश पारितोषिक आलेला आहे, कॅश प्राइज. जेव्हा फायनलचा सामना झाला त्यामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली असे तुषार तांडेल, तसेच भावेश गवळी, तसेच स्वप्नील गवळी आणि गणेश पडवळे, आपल्यासाठी रोशन राजू गवळी यांचे परम मित्र सन्मान्य हितेश अरुण पावडे यांकडून प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर आपण ते स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. लवकर यायचे जरा. सदर पारितोषिक वितरण करण्यासाठी मी ते
हितेश अरुण पावडे यांस विनंती करतो की आपण आपल्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. मंडप डेकोरेटर्स वाले जर इथे कोणी उपस्थित असतील तर कृपया आपण त्वरित मंचाशी संपर्क साधायचे. मंडप डेकोरेटर्स वाले कृपया आपण इकडे आजूबाजूला असाल तर कृपया आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. आता आपण पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम चालू करणार आहोत. त्यासाठी मी पुढील सूत्रसंचालनाची भूमिका जी आहे ती दीपेश कंडी पार पाडतील. राकेश निकम आपण कृपया मंचावरती यायचे. धन्यवाद आशिष. आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे सर्वप्रथम वळणार आहोत. या स्पर्धेअंतर्गत पारितोषिक वितरणाला होते सुरुवात. अंतिम सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच, एनी गेसेस, काय अंदाज आहे अंतिम सामन्यामध्ये सामनावीर कोण असेल? काय वाटतंय? प्लेअर ऑफ द मॅच अंतिम सामन्यामध्ये एका षटकात केवळ 6 धावा खर्च करून 2 विकेट्स तुषार लोंबाड प्लेअर ऑफ द मॅच. आणि तुषारचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय लालोंडे प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष उदय बाबूराव गवळी अधिकारी मी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. तर प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च करून 2 विकेट्स अंतिम सामन्यामध्ये ज्याने स्वतःचा क्लास कोरला तुषार लोंबाड. आपण या आपला यथोचित असा सन्मान येथे केला जाईल. स्वर्गीय विराज वसंत ठाकूर यांच्या स्मरणार्थ माननीय श्री शशिकांत हेमंत अधिकारी यांच्याकडून हे पारितोषिक प्रदान झालेलं आहे. त्यांचे मनापासून आभार. आता पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. अर्थातच स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक चौकार ज्यांनी घेतलेले आहेत, मोस्ट फोर्स, जे सौजन्य आम्हाला लाभलेले आहे आशिषजी ते आपण नाव पुकारायचं आहे. सर्वाधिक चौकार खेचण्याकरिता आपण पाहू शकाल या स्पर्धेअंतर्गत जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. अर्थातच स्वर्गीय श्री वामन धाक्या फर्ले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विजय गोविंद फर्ले लालोंडे फर्लेपाडा यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट स्वरूपामध्ये सौजन्य लाभलेलं आहे. तब्बल 2500 रुपये जे चषकांकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय सन्मान्य विजय गोविंद फर्ले त्यांच्या समवेत सन्मान्य गणेश चिंतामण पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करायचे. तर सर्वाधिक चौकार मोस्ट फोर्स काय वाटते मित्रांनो, कुणाच्या नावावरती हा रेकॉर्ड गेला असेल? सर्वात जास्त चौकार आशिष काय वाटते तुला? आयडिया नो आयडिया. सर्वाधिक चौकार या दोन्ही दिवसांमध्ये आशिष नरेश पाटील 15 चौकार. कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. खूप सुंदर बॅटिंग त्याने केली. रेसचा विचार जर आपण केला तर या रेसमध्ये स्वप्नील गवळी आणि त्याच रेसमध्ये अनिकेत राजपूत देखील होते, परंतु आशिषने केवळ 5 इनिंग्समध्ये 15 चौकार कंप्लीट केले. आणि 15 चौकार कंप्लीट करण्याकरिता स्वप्नील गवळी यांनी जास्त इनिंग घेतल्या.
म्हणून हा अवॉर्ड आशिषने आपल्या नावावरती केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, मनापासून अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरण जे आहे सर्वाधिक षटकार, मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट, जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे या पारितोषिकाकरता, ते सौजन्य आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अर्थातच स्वर्गीय श्री वामन ठाक्या फर्ले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय विजय गोविंद फर्ले लालोंडे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील चषक सौजन्य करण्यात आलेले आहे. दात्यांच्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि ह्या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी आपल्या सनशाईन स्ट्रायकर्स संघाचे संघमालक चिराग अरुण पाटील यांस विनंती करतोय. त्यांच्या समवेत प्रियज संदीप गवळी आपणास देखील विनंती करतोय की आपण हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी पुढे यायचे. मोस्ट सिक्स ऑफ द टुर्नामेंट. काय वाटते मित्रांनो, सर्वाधिक षटकार कोणी खेचले असतील? तसेच विजय फर्ले आपण देखील पुढे यायचे. सर्वाधिक षटकार या 2 दिवसांमध्ये ॲक्युरेट 5 नाही, 8 नाही, 9 नाही तर 10 षटकार खेचून मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड ज्याने आपल्या नावावरती केलेला आहे असा झुंजार फलंदाज अजय गणेश पाटील 10 षटकारांसहित मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट. अजय या. तदनंतर पुढील पारितोषिक वितरण आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. अर्थातच स्वर्गीय विभा विलास अधिकारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुमार शिवम भूषण अधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य करण्यात आलेले आहेत. दात्यांचे सर्वप्रथम मनस्वी आभार. आणि ह्या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय सन्मान्य कुमार शिवम भूषण अधिकारी तसेच त्यांच्या समवेत संघमालक जगदीश फर्ले आपण देखील पुढे यायचे. तसेच त्यांच्यासोबत चेतन पडवळे आपण देखील हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी पुढे यायचे. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, काय वाटतंय मित्रांनो कोण असेल? आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो ठरलेला आहे या स्पर्धेअंतर्गत अर्थातच सुनील गरत बेस्ट फिल्डर. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अद्वितीय क्षेत्ररक्षण. शशिकांत अधिकारी आपण जर कुठे मैदानामध्ये असाल तर कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. पुढील पारितोषिक वितरण आहे बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे या पारितोषिकांसाठी. स्वर्गीय अश्विनी यशवंत अधिकारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुमार मंदार यशवंत अधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता पर्पल कॅप सौजन्य करण्यात आलेले आहे. तसेच जे आकर्षक करंडक आहे ते देखील सौजन्य करण्यात आलेलं आहे स्पर्धेअंतर्गत. त्या दात्यांचे देखील मनापासून आभार. अर्थातच शिवम भूषण अधिकारी यांचे देखील मनस्वी आभार आहेत दोन्ही दात्यांचे. आणि ह्या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय सन्मान्य संघमालक रोशन राजू गवळी तसेच मंदार यशवंत अधिकारी आपणास विनंती करतोय की आपण हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी यायचं आहे. तसेच त्यांच्या समवेत महेंद्र आत्माराम पाटील आपण देखील पुढे यायचे. तर पुढील पारितोषिक वितरण आहे उत्कृष्ट गोलंदाज. बघा जी रेस होती, 2 क्रिकेटपटू या रेसमध्ये होते. स्वप्नील गवळी यांनी 11 गडी बाद केले या दोन्ही दिवसांमध्ये, परंतु त्यांना ओव्हरटेक करून महेंद्र पाटील 12 विकेट सहित पहिल्या क्रमांकावर पर्पल कॅप
ज्याने आपल्या नावावरती केलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. रोशन राजू गवळी आणि मंदार यशवंत अधिकारी आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. यांच्यासाठी एक ट्रॉफी ही स्वर्गीय विभा विलास अधिकारी यांच्या स्मरणार्थ मान्य कुमार शिवमभूषण अधिकारी लालोंडे यांकडून, तसेच पर्पल कॅप स्वर्गीय अश्विनी यशवंत अधिकारी यांच्या स्मरणार्थ कुमार मंदार यशवंत अधिकारी यांकडून प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. पुढील पारितोषिक वितरण आहे उत्कृष्ट फलंदाज, जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे उत्कृष्ट फलंदाजाकरिता. स्वर्गीय विभा विलास अधिकारी यांच्या स्मरणार्थ मान्य कुमार शिवमभूषण अधिकारी लालोंडे यांकडून एक आकर्षक चषक, तसेच ऑरेंज कॅप आणि 500 रुपये रोख असे स्वर्गीय अश्विनी यशवंत अधिकारी यांच्या स्मरणार्थ कुमार मंदार यशवंत अधिकारी यांकडून. आणि सदर पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मंदार यशवंत अधिकारी यांच्या समवेत कौतुक कमळाकर अधिकारी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करायचे. तर उत्कृष्ट फलंदाज तसेच त्यांच्या समवेत संघमालक रमेश काशीनाथ नलावडे आपण देखील पुढे यायचे पारितोषिक वितरण करण्यासाठी. बघा, उत्कृष्ट फलंदाजाची जी रेस आहे ती खूपच स्पर्धात्मक होती. स्वप्नील गवळी ज्याने 103 धावा केल्या स्पर्धेअंतर्गत, तदनंतर अजय गणेश पाटील ज्याने 114 धावा केल्या संपूर्ण स्पर्धेअंतर्गत, तदनंतर आशिष नरेश पाटील याने 118 धावा केल्या. आणि या तिन्ही फलंदाजांना ज्याने चितपट केलेला आहे असा अनिकेत राजपूत 129 धावांसहित जो ठरलेला आहे लालोंडे प्रीमियर लीग 2025च्या या चौथ्या हंगामामध्ये ऑरेंज कॅप होल्डर बेस्ट बॅटर 129 धावा अनिकेत राजपूत. कॉंग्रॅच्युलेशन्स. शिवमभूषण अधिकारी आपण जर मैदानावरती असाल तर कृपया समालोचन कक्षामध्ये यायचे. तसेच शशिकांत हेमंत अधिकारी आपण देखील मैदानामध्ये असाल तर कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. ऑरेंज कॅप तसेच एक आकर्षक चषक आणि 500 रुपये रोख स्वरूपात हे पारितोषिक आहे. आता पुढील पारितोषिक जे वितरण आहे अर्थातच सिरीज जे आहे ते आपण पेंडिंग ठेवणार आहोत, कारण जेव्हा पहिल्या क्रमांकाचा करंडक उर्वरित राहील तेव्हा आपण प्लेअर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड वितरित करूया. तत्पूर्वी चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. चतुर्थ क्रमांकाकरिता जे दाते आम्हाला लाभलेले आहेत ते आशिष जे आपल्या समोर आणतील. मी विनंती करेन उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आपण पुन्हा एकदा या व्यासपीठावरती, कारण गोलंदाजाकरिता शूज आलेले आहेत आणि फलंदाजाकरिता आकर्षक बॅट जी सौजन्य केलेले आहे ते दाते आहेत. सन्मान्य श्री प्रीतम हेमंत अधिकारी लालोंडे यांकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट. अनिकेत राजपूत या आणि गोलंदाज देखील पुढे यायचे. उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्यासाठी बूट सौजन्य करण्यात आले आहेत. सन्मान्य श्री प्रीतम हेमंत अधिकारी यांकडून. तर महेंद्र पाटील आपण देखील या उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजाकरिता येथे यथोचित स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल शुभ सन्मान केला जातोय. मी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी सदर दाते मान्य श्री प्रीतम हेमंत अधिकारी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करायचं आहे. तदनंतर पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. अर्थातच चौथ्या क्रमांकाचं आकर्षक करंडक आणि रोख स्वरूपातील पारितोषिक आणि जे आम्हाला सौजन्य करण्यात आलेले आहेत.
लालोंडे प्रीमियर लीग कडून रोख रक्कम 5,000 रुपये तसेच स्वर्गीय वासंती विनायक पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संतोष विनायक पाटील लालोंडे यांच्याकडून आकर्षक चषक. समवेत आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट विशाल बाबूराव अधिकारी यांच्याकडून रोख 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेलं आहे. आणि या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय की सन्मान्य उदय बाबूराव अधिकारी तसेच त्यांच्या समवेत ऋषिकेश मुलचंद गवळी यांना विनंती करतोय, तसेच त्यांच्या समवेत गणेश चिंतामण पाटील साहेब आपण देखील पुढे यायचे. आणि चौथ्या क्रमांकाचा हकदार ठरलेला आहे लालोंडे प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये श्री साई एव्हेंजर्स. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या संघाकरिता. खूप सुंदर पद्धतीने कामगिरी राहिली संघ मालक करतातच आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय महेंद्र आत्माराम पाटील प्रेझेंट श्री साई एव्हेंजर्स. कर्णधार यायचे महेश गरत. मनापासून अभिनंदन. तदनंतर तृतीय क्रमांकाच्या पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. पारितोषिकाचं जे स्वरूप आहे लालोंडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून रोख स्वरूपामध्ये 7,000 रुपये तसेच आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट विशाल बाबूराव अधिकारी यांच्याकडून रोख स्वरूपामध्ये 1100 रुपये तसेच ज्या आकर्षक करंडक सौजन्य केलेला आहे. आकर्षक करंडक आहे तो निजी क्लोथिंग शॉप चे मालक प्रोप्रायटर जितेंद्र अमरजित पाल यांच्याकडून आहे. मी सदर पारितोषिक वितरण करण्यासाठी जितेंद्र अमरजित पाल यांना विनंती करतोय की आपण कृपया मंचावरती यायचे. तसेच त्यांच्या समवेत मी रोशन राजू गवळी यांना विनंती करतोय आपण देखील यायचे. तसेच चेतन जनार्दन पडवळे आपण देखील पारितोषिक वितरण करण्यासाठी यायचे. आणि तृतीय क्रमांकाचा हकदार ठरलेला आहे गावठाण पॅन्थर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. माफ करा, चिराग अरुण पाटील आपण देखील यायचे हे पारितोषिक वितरण करण्यासाठी. आदरणीय चेतन जनार्दन पडवळे प्रेझेंट गावठाण पॅन्थर्स. तृतीय क्रमांकाचा हकदार ठरलेला आहे लालोंडे प्रीमियर लीग 2025 4th एडिशन मध्ये. त्यांचं मनापासून अभिनंदन. तसेच खजिनदार सन्मान्य प्रीतम हेमंत अधिकारी आपण देखील जायचे. अभिनंदन. आता आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे लीगच्या माध्यमातून रोख स्वरूपामध्ये तब्बल 21,000 रुपये रोख लालोंडे प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून. समवेत आपण पाहू शकाल आकर्षक स्वरूपातील सिल्वर मेडल ते देखील संपूर्ण कमिटीच्या वतीने. आणि समवेत आकर्षक करंडक स्वर्गीय श्री संदीप वामन गवळी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य कुमार प्रियज संदीप गवळी यांच्याकडून आकर्षक चषक प्रदान करण्यात आलेला आहे. मी सदर पारितोषिक वितरणासाठी प्रियज संदीप गवळी यांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचे. त्यांच्या समवेत रमेश काशीनाथ नलावडे साहेब आपण देखील पुढे यायचे. त्यांच्या समवेत गजानन कृष्णा गवळी आपणास देखील विनंती आहे की आपण देखील पुढे यायचे. आणि त्यांच्या समवेत रोशन राजू गवळी आपण देखील पारितोषिक वितरण करण्यासाठी पुढे यायचे.
द्वितीय क्रमांकाचा जो संघ हकदार ठरलेला आहे, प्रत्येक खेळाडूसाठी सिल्वर मेडल देखील आहे, म्हणून एक एक खेळाडूने करून आपण करंडक लिफ्ट करण्यासमवेत मेडल स्वीकारण्यासाठी देखील यायचा आहे. द्वितीय क्रमांकाचा हकदार रनर अप फर्ले ब्रदर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर्व खेळाडू आपण सिल्वर मेडल एक एक करून खेळाडूंनी या. सर्वप्रथम ट्रॉफी स्वीकारा आणि त्यानंतर एक एक खेळाडूने मेडल स्वीकारण्यासाठी देखील यायचं आहे. लालोंडे प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील सिल्वर मेडल्स हे रनर अप उपविजेत्या संघासाठी सौजन्य करण्यात आलेले आहेत. 15 खेळाडूंनी हे मेडल स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे, रांगेत यायचे. कृपया घाई करा. कौतुक कमलाकर अधिकारी आपण देखील आपल्या शुभ हस्ते मेडल प्रदान करायचे, तसेच अन्वय अधिकारी आपण देखील हे मेडल द्यायचे खेळाडूंना. कौतुक अधिकारी आपण इकडनं या. तर मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत लालोंडे प्रीमियर लीगच्या 4थ्या हंगामामधील रनर अप उपविजेता संघ अर्थातच फर्ले ब्रदर्स कुमार जगदीश यशवंत फर्ले प्रेझेंट हा संघ तब्बल 21,000 रुपये रोख आणि आकर्षक स्वरूपातील करंडकाचा धनी ठरलेला आहे. समवेत कमिटीच्या माध्यमातून सिल्वर मेडल्स आपल्या नावे केलेले आहेत. संपूर्ण संघाचं अभिनंदन. आता आपण पुढील पारितोषिक वितरण अर्थातच मोस्ट विकेट्स ऑफ द डे आणि मोस्ट 6 ऑफ द डे हे दोन्ही देखील पारितोषिक वितरण करणार आहोत, जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे कुमार आशिष नरेश पाटील यांच्या माध्यमातून. सर्वप्रथम सर्वाधिक षटकार आजच्या दिवसामध्ये ज्याने खेचलेले आहेत असा फलंदाज आशिषजी यांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते 500 रुपये रोख स्वरूपामध्ये वितरित करण्याकरिता मुख्य क्रीडा मंचासमोर यायचं आहे. सर्वात जास्त तब्बल 6 षटकार ज्याने खेचलेले आहेत अनिकेत राजपूत, मोस्ट 6 ऑफ द डे. अनिकेत आपण या, आपल्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आदरणीय आशिष नरेश पाटील लालोंडे प्रीमियर लीगचे विद्यमान सचिव आणि साईराज 11 या संघाचा सुपरस्टार आयकॉन यांच्या शुभ हस्ते आपण वितरित करणार आहोत. अनिकेत राजपूत ज्याने आजच्या दिवसभरामध्ये तब्बल 6 षटकार खेचलेले आहेत आणि मोस्ट 6 ऑफ द डे चा तो प्रबळ हकदार बनलेला आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. मेगा स्क्रीनवरती आपण हे पारितोषिक वितरित करतोय. आशिष नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते अनिकेत राजपूत तब्बल 6 षटकारांसहित मोस्ट 6 ऑफ द डे चा प्रबळ हकदार. आता पुढील पारितोषिक वितरण आहे अर्थातच मोस्ट विकेट्स ऑफ द डे. आशिष जी यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये मोस्ट विकेट्स ऑफ द डे नो डाऊट तब्बल 8 विकेट सहित मिस्टर महेंद्र पाटील जे ठरलेले आहेत मोस्ट विकेट्स ऑफ द डे चे प्रबळ हकदार आणि त्यांच्याकरिता 500 रुपयांचं रोख पारितोषिक आदरणीय आशिष नरेश पाटील यांच्या माध्यमातून आलेलं आहे. सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे त्या दात्यांचे अर्थातच आशिष नरेश पाटील यांचे मनापासून आभार. महेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसभरामध्ये ज्यांनी 8 विकेट्स गारद केलेल्या आहेत, मोस्ट विकेट्स ऑफ द डे हा पुरस्कार त्यांनी आपल्या नावावरती केलाय. मनापासून अभिनंदन. ज्या पद्धतीने आपण IPLच्या माध्यमातून भुवनेश्वर कुमारला पाहिलं होतं 2016 आणि 17 बॅक टू बॅक 2 हंगामांमध्ये पर्पल कॅप्टन आपल्या नावावरती केले होते, अगदी तशाच रीतीने
येथे आकर्षक स्वरूपात महेंद्र पाटील पारितोषिकांचे धनी ठरत आहेत. आता अतिशय महत्वाचा पुरस्कार अर्थातच मालिकावीर आणि प्लेयर ऑफ दी सिरीज करता जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे ते दाते आशिषजी या ठिकाणी पुढे आणतायत. ते दाते आहेत स्वप्नील गजानन गवळी यांच्या मार्फत ते सौजन्य झालेलं आहे. 1000 रुपये रोख रक्कम, त्याच्या समवेत एक करंडक आकर्षक चषक हे स्वप्नील गजानन गवळी यांच्याकडून झालेलं आहे. तसेच दक्ष एंटरप्राइजेस यांचे प्रोप्रायटर यज्ञेश संदीप पाटील यांच्याकडून सायकल ही मालिकावीरसाठी आलेली आहे. आणि या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी आपल्या लीगचे दाते सन्माननीय अन्वय जयवंत अधिकारी यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. तसेच त्यांच्या समवेत कौतुक कमळाकर अधिकारी आपण हे पारितोषिक प्रदान करायचंय. तर प्लेयर ऑफ दी सिरीज सर्वात मोठा पुरस्कार आहे स्पर्धेचा. बघा मी रेस तुमच्या समोर मांडतोय. अजय गणेश पाटील ज्याने 4 विकेट्स घेतले आणि 114 धावा केल्या, म्हणजेच MCAच्या रूलनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्सनुसार 154 पॉइंट्स हे अजय गणेश पाटीलच्या नावावरती होते. तदनंतर महेंद्र पाटील यांनी 40 धावा केल्या आणि समवेत 12 विकेट्स घेतले. 160 पॉइंट्स हे महेंद्र पाटील यांच्या नावावरती आहेत. तदनंतर आशिष नरेश पाटील यांनी 118 धावा केल्या, 7 विकेट्स घेतले. तब्बल 188 पॉइंट्स या आशिष नरेश पाटील यांच्या नावावरती आहेत. या तिन्ही धुरंधर क्रिकेटपटूंना बीट करून स्पर्धेअंतर्गत तब्बल 11 विकेट, 103 धावा, 213 पॉइंट सहित बॅक टू बॅक सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नील गवळी प्लेयर ऑफ द सिरीज मालिकावीर. कॉंग्रॅच्युलेशन. ऋषिकेश गवळी आपण देखील पुढे यायचे हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी. तर प्लेयर ऑफ द सिरीज आशिषजी काय म्हणाल? अगदी लागोपाठ 2024 मध्ये देखील स्वप्नील ठरले होते प्लेयर ऑफ द सिरीज आणि 2025 मध्ये देखील तो किताब त्याने आपल्या नावावरती केलाय. नक्कीच दीपेश, लालोंडे क्रिकेट मधील एक मोठं नाव म्हणजे स्वप्नील गजानन गवळी. पहिल्यापासून एक आक्रमक फलंदाज म्हणून जो लालोंडे मधून ओळखला जातो, ज्याने अनेक मैदाने गाजवली आहेत, परंतु थोडे जॉबच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला फार काही टुर्नामेंट खेळता आल्या नाही. परंतु तो किती या लालोंडे प्रीमियर लीगच्या पर्व चालू होण्याच्या आधी त्याची फार अशी चांगली फलंदाजी होत नव्हती, परंतु तो असा फलंदाज आहे की जो लीग मध्ये खेळणार, मोठ्या टुर्नामेंटला तो खेळणार म्हणजे खेळणार, असा आमच्या लालोंडे गावचा वंडर बॉय स्वप्नील गजानन गवळी. आणि आशिष, दुसरा आणि महत्वाचा प्रश्न, केवळ 25 पॉइंट कमी पडले, अदरवाईज त्यांच्यापेक्षा सामने देखील तू कमी खेळलेला आहेस. जर आणखीन 2 ते 3 सामने तुला मिळाले असतील तर प्लेयर ऑफ द सिरीज तू देखील ठरू शकला असता. त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच शेवटी बोलतात ना, नशीब का खेळ. मला अजून जर 2-3 सामने जर खेळायला मिळाले असते तर कदाचित मी देखील या रेसमध्ये पुढे आलो असतो. परंतु जो आता सामनावीर ठरलेला आहे स्वप्नील गवळी, याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांनी असंच खेळत राहावं आणि लालोंडे गावाचं नाव मोठ्या स्पर्धेमध्ये पुढे न्यावं, अशा मी त्याला शुभेच्छा देतोय. मालिकावीरसाठी 1000 रुपये कॅश प्राइज आलेलं होतं आणि ते स्वप्नील गजानन गवळी यांच्याकडून चाललं होतं आणि ते स्वप्नील गवळीलाच मिळतंय. तर स्वप्नील गवळी, आपण हे कॅश प्राइज घेण्यासाठी पुढे यायचंय. स्वप्नील गजानन गवळी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी सन्माननीय कौतुक कमळाकर अधिकारी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करायचे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. स्वप्नील गजानन गवळी, कॉंग्रॅच्युलेशन. 213 पॉइंट्स, 25 पॉइंट्सने बीट केला आशिषला आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा तो हकदार ठरलेला आहे. अभिनंदन. आता आपण सर्वात मोठा पुरस्कार अर्थातच पहिल्या क्रमांकाचं करंडक, जे पारितोषिकाचं स्वरूप आहे लालोंडे प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने तब्बल 31,000 रुपये रोख स्वरूपामध्ये आणि समवेत ज्या आकर्षक करंडक आलेला आहे आशिषजी, ते स्वर्गीय श्री जयवंत वामन अधिकारी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सन्मान्य कुमार अन्वय जयवंत अधिकारी यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. आकर्षक चषक आलेला आहे. हे चषक प्रदान करण्यासाठी मी अन्वय
अधिकारी यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचे. तसेच कौतुक कमळाकर अधिकारी आपण देखील पुढे यायचे. तसेच लालोंडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्मान्य मोहित अधिकारी आपण देखील पुढे यायचे. तसेच प्रीतम अधिकारी आपण देखील पुढे यायचे. तसेच गणेश चिंतामण पाटील आपण देखील पुढे यायचे. त्यांच्या समवेत गजानन कृष्णा गवळी आपण देखील पुढे यायचे. तसेच त्यांच्या समवेत प्रफुल्ल आत्माराम पाटील आपण देखील हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी पुढे यायचं आहे. तर समवेत आशिष नरेश पाटील आपण देखील या पारितोषिकाच्या वितरणासाठी आणि त्यांच्या समवेत संपूर्ण व्यासपीठाला आम्ही विनंती करतोय आपण देखील यावं. पारितोषिकाच्या वितरणासाठी संपूर्ण संघाला विनंती आहे. आकर्षक स्वरूपातील गोल्ड मेडल ते आहेत ते परिधान करण्याकरिता आपण अगदी लाईनअप मध्ये यायचं आहे. तर पहिल्या क्रमांकाचा हकदार 2023 2024 2025 गवळी किंग्स Champion, 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 champion. लागोपाठ आणि पाठोपाठ 3 वर्ष गवळी किंग्स या संघाचा दबदबा राहिलेला आहे. आदरणीय रोशन राजू गवळी प्रेझेंट संघ आहे आणि सलग 3 वर्षांमध्ये या संघाने बाजी मारलेले आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. या स्पर्धेअंतर्गत आम्ही करत आहोत. डीजे ऑपरेटर आपण वंदे मातरम रेडी ठेवायचं आहे. आपण वंदे मातरम सहित या स्पर्धेची सांगता करणार आहोत. गोल्ड मेडल्स आणि रोख स्वरूपामध्ये 31,000 जो धनी ठरलेला आहे गवळी किंग्स. अंतिम महाविजेता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गवळी किंग्स. नहीं तू समझा नहीं. रोशन राजू गवळी प्रेझेंट संघ जो अंतिम महाविजेता ठरलेला आहे. सर्वांना विनंती आहे आपण आपापल्या जागेवरती उभं राहावं. स्पर्धेच्या समारोपाकडे आपण वळतोय. वंदे मातरम सहित या स्पर्धेची सांगता केली जाईल. डीजे विराज आपण जर सज्ज असाल तर ग्रीन सिग्नल जरूर पोहोचवा आमच्यापर्यंत. अगदी सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्ग आपण आपापल्या शिरावरील ज्या कॅप आहेत त्या बाजूला कराव्यात ही विनंती आहे. कृपया करून सर्व खेळाडू वर्ग आपण आपापल्या शिरावरील कॅप ज्या आहेत त्या बाजूला कराव्यात ही विनंती आहे. वंदे मातरम सहित आपण या स्पर्धेचा समारोप करणार आहोत. खेळाडू वर्गांना विनंती आहे आपापल्या शिरावरील कॅप बाजूला करा ही नम्र विनंती आहे. महिंद्रा पाटील अँड कंपनी फक्त 2 मिनिटं द्या आमच्यासाठी. तर स्पर्धेच्या समारोपाकडे आपण वळतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये झाड लावा झाड जगवा. वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा बाहेर गावामध्ये स्पर्धा खेळण्यासाठी जाल तेव्हा आपल्या गाड्या ज्या आहेत त्या सावकाश चालवण्याचा प्रयत्न करा. कारण घरी कुणाचे तरी आई बहीण कुणाचे तरी बाबा आजोबा कुणाचा तरी मुलगा वाट पाहत असतो. या गोष्टीची जाणीव ठेवा. हा मौलिक संदेश आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून देतोय आणि स्पर्धेच्या समारोपाकडे वळतोय. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ
वंदे मातरम शुरू कर. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् वंदे भारत माता की. परेड विश्राम.